महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन। धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती। उद्या दिनांक 22 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महारक्तदान शिबिराचा राज्यातील गरजू रुग्णांना फायदा होणार असून राज्यातील रक्त पुरवठा तुटवडा देखील कमी होणार आहे। आवश्यक रक्ताची पूर्तता सहज व सुलभ होणार आहे। त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशान्वये व राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक 22 जुलै रोजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवस प्रीत्यर्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने महारक्तदान शिबिराच्या पवित्र कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले असून मान्यवरांनी सांगितले की आज या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। दिनांक 22 जुलै रोजी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, आमचे नेते उत्तर महाराष्ट्राचे गिरीश भाऊ महाजन, प्रदेशाचे महामंत्री विजू भाऊ, अमरीश भाई पटेल, त्याचप्रमाणे प्रदेशाच्या आदेशाप्रमाणे धुळे शहरात जवळपास 31 ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम त्या दिवशी आम्ही आयोजित केलेला आहे। काल 20 तारीख होती, 20 तारखेपासून आम्ही तो कार्यक्रम चालू केलेला आहे। मिल परिसरात जवळपास 3800 लोकांचं आरोग्य शिबिरात नोंदणी झाली। त्याच्यापैकी 271 लोकांचं रक्तदान झालं। 3800 लोकांपैकी काल एंजिओप्लास्टसाठी त्याच्यातले 3 लोक आपण ताबडतोब सेवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा केले आणि जसे जसे त्यांचे रिझल्ट आपल्याकडे येत आहेत तसं तसं त्यांना ज्या ज्या दवाखान्यामध्ये गरज असेल तिथे आपण ऍडमिट करतो। तसंच या 31 ठिकाणांमध्ये जवळपास यादीत आमच्याकडे 3,500-4,000 बॉटलची आलेली आहे, परंतु आमचा अंदाज आहे का उद्या आम्ही 2,500 पर्यंत ते 3,000 रक्तदानच्या बाटल्या आपण या धुळे शहरातून त्या ठिकाणी संकलित करू आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपल्या लोकप्रिय दैनिकातून धुळेकर नागरिकांना युथ आणि युवती या दोघांना या ठिकाणी आव्हान झालं पाहिजे का उद्या मोठ्या संख्येने आपण रक्तदान त्या ठिकाणी करावं।